नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अण्णा शो मध्ये। आज आपल्याकडे अण्णा आलेत काय तर मागायला। जसं दरवेळेस त्यांनी मागायला काहीतरी येत असतात तसंच आज मागायला आलेत। काय मागतात एकदा बघून घेऊ आपण। कसं आहे, मला YouTube चॅनल सुरू करायचं आहे। YouTube चॅनल स्वतःच। बर 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 ठीक आहे। व्लॉग करायचा आहे मला, पण काय आहे बजेट नाही आहे। बजेट किती आहे? 40-50 हजार आहे। व्लॉग म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे की काय असतंय? आपलं स्वतःचं शूट करायचं, स्वतः बडबड करायचं। बरं, 50,000 बजेट आहे ना? तेच बजेट तुमच्यासाठी जास्त आहे खरं तर। आले कुठनं मला कळलं नाही, हे सिक्रेट आहे कामाचं बोल। अंडर 50,000 मध्ये आपण व्लॉगचा सेटअप कसा करायचा आज मी अण्णाला पण सांगणार आहे, तुम्हाला पण सांगणार आहे। जर तुम्ही YouTube चॅनल चालू करत असाल ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, व्लॉग्स करत असाल, तसा सेटअप आपण आज तयार करणार आहे अंडर 50,000। तर अण्णा हे बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे लागतंय ना शूटिंग करायला ते म्हणजे कॅमेरा। कॅमेरा लय महाग पडतो। कॅमेरा म्हणजे असा कॅमेरा घ्यायचा जे की तुमच्या खिशामध्ये बसायला पाहिजे। जसं की हा बघा अण्णा, हा आहे GoPro Hero 12। ह्याच्यामध्ये ना तुम्ही 5.3K पर्यंत शूट करू शकता। 4K पेक्षा भारी असतं का? 4K च्या वरती अजून 1K, अजून त्याच्यावरती 300 असं एक्स्ट्रा शूट करू शकता। तर मग अण्णा कसं सांगू का, ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही शूट करता तुमच्या थोबाडावरची रेश त्यात दिसते। कारण ह्याच्यामध्ये आहे ना कलर करेक्शन करण्यासाठी 8 बीट आणि 10 बीट दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही शूट करताना 10 बीट मध्ये शूट केला ना, भलेही तुम्ही सुंदर नसू दे, तुम्ही एडिटिंग मध्ये तुम्हाला स्वतःला सुंदर करू शकता, मेकअप करू शकता, एवढं याला रेंज आहे। ऍडव्हान्स आहे, म्हणजे ऍडव्हान्स आहे। स्विमिंग टँक मध्ये गेलं, पाण्यात गेलं, कुठेही गेलं तरी चालतं, कारण वॉटरप्रूफ आहे। पावसात बी चालतंय। म्हणजे तुमची समजा आता कोणी व्लॉग करत ट्रॅव्हलिंग करत पावसात कुठं फिरत असेल तर जे आपले DSLR कॅमेराज किंवा जे साधे कॅमेराज आहेत ते थोडे रिस्की असतात पावसामध्ये। हाय ना आता पावसा पाण्याचं विचारावं। काय कसं माहिती आहे का, अन्नाचं लक्षणं चांगली नाही। अन्नाचे लक्षणं पावसात हे विसरून आलो किंवा कुठं ते पाडलो, म्हणून हे टचस्क्रीन पण आहे। आणि हे अण्णा ना डायरेक्ट तुमच्या फोनला कनेक्ट होत आहे। फोनला कनेक्ट गेल्या तुम्हाला हे आपला डिस्प्ले फोनमध्ये पण दिसतंय। ऍप्लिकेशन आहे का? हा ऍप्लिकेशन आहे, ह्याचा ऍप्लिकेशन आहे GoProचा। तो टाकायचा, तुमचं हे स्क्रीनला जे दिसतं ते दिसतंय। ह्यात काय सेटिंग करायची गरज नाही, सगळं फोनवर करता येतं। आणि तुम्ही कसं दिसता यासाठी एक खास समोर डिस्प्ले दिला आहे, ह्याच्यात तुम्ही असं बघून स्वतः शूट करू शकता। पण एवढंच घेऊन तुम्ही व्लॉग करू शकता, ह्यासाठी तुम्हाला लागेल हे स्टँड। हे जे स्टँड आहे ना, एक GoProचं ओरिजिनल स्टँड आहे जे की ह्याच्या खाली असं बसतं। ह्याच्यासोबतच येत आहे? नाही, हे ह्याच्यासोबत येत नाही, सेपरेट घ्यायचं। आता तुम्हाला किंमत सांगतो तुमच्या बजेटमध्ये कसं बसतंय। हा GoPro आहे 26,000ला। ह्याच्यामध्ये एक बॅटरी येते आणि एक मेमरी कार्ड तुम्हाला विकत घ्यावं लागेल। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो आहे हा सेटअप आम्ही घेतलेला आहे। हे बॅटरीचा डॉकिंग सिस्टम आहे। हे बॅटरी एका टायमाला 2 बॅटरी चार्जिंग होतात। ह्याच्यामध्ये 2 बॅटरी आणि चार्जिंगचा डब्बा दिलेला आहे। तर 3-4 तास तुम्ही चालू शकता। आणि तुम्ही हे शूटिंग करत असताना हे चार्जिंगला लावू शकता। मग तुम्ही हे 2 बॅटरी, हे त्याचा स्टँड, आणि हे महत्वाचं आहे ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ना, समजा आता तुम्ही व्लॉग करत आहे, तुमच्याकडे कॅमेरा तिथे कुठेतरी लांब लावलाय, त्यामध्ये तुम्हाला ऑडिओ पाहिजे, तर ते कसं रेकॉर्ड करणार? मोठा प्रश्न आहे। तुमचा आवाज तर फाटका आहे, मग ते रेकॉर्ड होणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण घेतलेलं आहे माईक। हा जो माईक आहे ना वायरलेस आहे। हा माईक ह्या GoPro लावायचा, हा माईक इथं कॉलर लावायचा। तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर थांबा, म्हणजे रेंजमध्ये, इथं बोललं की यात ऐकायला येतं। तुमचं आता घरात कसं आहे बघा, काय जर तुम्ही फोडलं आणि तुमची बायको कुठनंही आवाज येऊ दे, तुम्हाला ऐकायला येते, तसं हे रेकॉर्ड होतंय कुठेही थांबा, लांब नाही पण जवळच, रेंज। हे माईक ना ह्या GoProला डायरेक्ट कनेक्ट होत नाही, त्यासाठी लागतं हे ऑडिओ जॅक। हा पण ओरिजिनल GoProचा आहे। आता जर तुम्ही हिशोब घातला 26,000, 24 उरले, हे 5, 26 आणि 5 31 आणि 5 36 आणि 2 38,000। हे सगळा सेटअप 38,000चा आहे, 12,000चा आहे। 50 झाले 50, एकदम परफेक्ट 50,000 मध्ये तुम्हाला हे सगळं सेटअप बसतंय। हा जो आहे हा फक्त 900 रुपयाचा आहे। मग 51,000 रुपये तुम्ही दान केले तरी ते दान करून तुम्ही घेऊ शकता। ह्याच्यामध्ये हे सगळं GoPro वगैरे लावायचा, व्लॉग तुम्ही शूट करू शकता। व्लॉग करण्यासाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत। 1080 म्हणजे फुल HD तुम्ही जर शूट केला ना 240 फ्रेम येत आहे। एवढा स्लो मोशन ना, तुम्ही इथून इथं चालेपर्यंत 1 दिवस तेवढा स्लो मोशन आहे। आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यात रील शूट करू शकता आणि खिशात ठेवायला एकदम सोपं आहे, एकदम बारीक आहे। मग हा जो सेटअप आहे सगळा मिळून तुम्हाला जवळपास 50,000 ते 51,000ला बसतंय। हा जो कॅमेरा आहे हा ॲक्शन कॅमेरा आहे, GoPro Hero 12 आहे। याचं नाव माउंट आहे खाली। समजा तुम्ही बाईकवर जात असाल किंवा तुम्ही हेल्मेट घालून पुढे जात असाल, ते हेल्मेटला असं माउंट करून तुम्ही जाऊ शकता। तर हे सोलो व्लॉगसाठी भारी आहे। लेन्स खूप वाईड आहे, तुम्ही भरपूर काही कॅप्चर करू शकता। हे एवढं हँडी आहे ना, जर तुम्ही नवीन चॅनल चालू करत असाल आणि तुम्हाला व्लॉगचा सेटअप पाहिजे असेल तर हा एकदम
चांगला सेटअप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माईक मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीज मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. बॅटरी याच्यासोबत यायला असते? नाही, बॅटरी तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल, सेपरेट घ्यावं लागतं. तुम्ही ते लग्नाला एवढं- गेल्या, तुमच्या लग्नामध्ये तुम्ही कुर्ता स्वतःचा घातला होता का विकत आणून घातला होता? नाही, विकत तसं घ्यावं लागतं. मग हेच फक्त एकच 26 हा, आहे. हे 26 आहे फक्त, बाकी सगळं तुम्हाला विकत घ्यावं लागतं. त्याला सगळं घेतपर्यंत 50,000 जातो. तर असं करत तुम्ही एक व्लॉगचा सेटअप करू शकता, स्वतःचं चॅनल चालू करू शकता, तुम्ही फूड व्लॉग करू शकता, तुम्ही ट्रॅव्हलिंग व्लॉग्स करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे 10 बिट्स येते, जे की तुम्हाला कलर करेक्शन वगैरे करायला इझी पडेल. जे तुम्हाला स्लो मोशनचे शॉर्ट्स पाहिजे ते पण येतील. जर तुम्ही माउंटन बायकिंग वगैरे करत असाल तर ते हे कॅमेरा माउंट करू शकता तुम्ही. स्टोरेज वगैरे काय म्हणजे काय? ह्याच्यामध्ये स्टोरेज नाही आहे, याला मेमरी कार्ड लागतं. हां, तुम्हाला कसं बुद्धी लागतं तसं याला मेमरी कार्ड लागतं. हे जे सगळे कंपोनंट्स आहेत ना अण्णा, हे जेवढे पण कंपोनंट्स आहेत ह्या सगळ्याचे डिटेल्स ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बरं, तुम्ही त्या लिंकला क्लिक करा आणि तुमचं तुम्ही विकत घ्या. बरोबर आहे की नाही? चालतं. कारण हे माझं आहे, मी तुम्हाला देणार नाही. तेवढं देणगी द्या 50,000. तसं ते लक्षणं तुमची चांगले नाही तर आत्ता दिली असते. सगळं सेटअप घेऊन माझं चॅनल चालू करतो मी. अण्णा तर अण्णाचे चॅनल चालू करणार आहे. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, जर तुम्ही वायरलेस ऑडिओ रेकॉर्ड करत असाल ह्याच्यामध्ये, आणि कधी कधी असं कंडिशन येते की पाऊस आहे आणि रेकॉर्डिंग होत नसेल, तर ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतं चांगलं, ते पण रॉ ऑडिओ रेकॉर्ड होतं. म्हणजे लिटरली ऑडिओ प्रोसेस पण करू शकता तुम्ही. समजलं का? घ्यायला पाहिजे. हे आपण नंतर घेतलेलं आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर सगळी कंपोनंटची लिस्ट डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि अण्णा त्यांना लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा. अण्णा ऑफिशियल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कुठले रिव्ह्यू पाहिजे वगैरे. येस. लवकरच जुरासिक रिबर्थ हो, पार्क नाही, रिबर्थचा रिव्ह्यू येणार आहे. त्यासाठी पण सबस्क्राईब करा. चालतं, तो पण राहू दे माझ्याकडे. अण्णा नीट आणून द्या फक्त. चला तुम्हाला शिकवतो कसं. चला.